सुरू करायचं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अमन चौरसिया यांच्याकडनं बघायला भेटते. षटकाचा पहिलाच चेंडू बाउन्सरने सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या 3 रन 1 विकेट. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या संघ दाखवतोय आपल्या मैदानावर.
क्या 14 रन 1 विकेट. पुढील बॉल. पॉइंटच्या दिशेने 1 रनाकडे आणि हे फिल्डिंग मिसफील्ड झालेली आहे. अशा प्रकारे 4 रन. अंदाज. वेळेची मर्यादा आहे. बॉलर कोण आहे? 18 रन 2 वर 18 रन 1 विकेट. बॉलर कोण आहे? पुढील गोलंदाज अंकित हे संघाचं 3रं षटक घेऊन तयार होत आहे आणि बॅटिंगला मॅन फ्रॉम वर्ली प्रसाद हल्डे. सुंदर असा बॉल. सुंदर. बॅट्समॅनला हा बॉल अगदी समजलेलाच नाहीये. सुंदर असा लेफ्ट आर्म कट केलेला हा बॉल. पुढील बॉल. डॉट चेंडू. 2 वर 2 बॉल 18 रन. पॅडी यांना आता संघाची धावसंख्या वाढवावी लागेल. मॅच लवकरात लवकर चालू ठेवा. वेळेची मर्यादा आहे. पुढील चेंडू. सुंदर असा वेट करून मारलेला हा बॉल. फिरोज शेख हे बॉलच्या मागे आणि फिरोज शेख यांनी मिसफील्ड केलेली आहे. शेख यांना रुपेश रिपोर्टे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू घेऊन अंकित तयार. रन. सुंदर असा शॉट मारलेला आहे प्रसाद यांनी. आणि 1 रनासाठी
सुंदर असा क्षेत्ररक्षक. 2 बॉल उरलेले आहे आणि या 2 बॉलमध्ये एक मोठा षटकार दिसायलाच पाहिजे संघाची धावसंख्या वाढवायला. आणि सुंदर असा रिव्हर्स शॉट ग्राउंडच्या बाहेर मारलेला आहे. पाच बॉल 29 रन. आणि चेंडू हवेमध्ये फिल्डर त्याच्या मागे येत आहे आणि सुंदर असे 2 रन धावलेले आहे. संघाची धावसंख्या 3 ओव्हर 31 रन 1 विकेट. जवळ या. पुढील गोलंदाज स्मिथ. या पॅडीला हा बॉल असा समजलेलाच नाहीये. 2 ओव्हर 1 बॉल 32 रन. पुढील चेंडू स्मिथ यांच्याकडून. नंबर 7 थाला फॉर अ रिझन. सुंदर असा बाउन्सर बॉल. सुंदर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन. पुढील चेंडू स्मिथ यांच्याकडून. सुंदर अशी बॉलिंग आतापर्यंत. आणि पुढे येऊन कव्हरच्या वर ढकललेला चेंडू. दोन रन अशी संघाची धावसंख्या. 34 रन 1 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू. अरे पिछले मैच का जूना बोल देना. आताचा चेंडू डेड बॉल. रिटायर होत आहे. आपल्या संघासाठी चांगला असा निर्णय. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. कुणी एम्पायरशी वाद घालू नये.
लवकरात लवकर सामना चालू करावा. लवकरात लवकर सामना चालू करा. पुढील चेंडू स्मिथ यांच्याकडून. सुंदर असा रिव्हर्स शॉट गॅप मध्ये पॉइंटच्या दिशेने 4 रनासाठी. आणि पंचांचा निर्णय वाईड. हा डोक्यावर न गेलेला चेंडू. संघाची धावसंख्या 38 रन. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू स्मिथ यांच्याकडून. आता पुढील सामना पन्हाळगड आणि रायगड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणे फेकण्यासाठी
जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. लोहगडचे कर्णधार प्रसाद हळदे, हा लवकरात लवकर सामना चालू करा, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. प्रतापगड संघाने लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. प्रतापगड संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. प्रतापगड संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. प्रतापगड संघाने लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. प्रतापगड संघाचे कर्णधार गणेश सूर्यन यांनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत.
सुंदर असा थ्रो. टीमची धावसंख्या 10 धावा, 10 धावा फलकावरती, 10 रन्स ऑन द बोर्ड. तर नक्कीच नवीन गोलंदाज रोहन येतोय गोलंदाजी मार्कवरती. संघाकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं षटक घेऊन येते. मात्र 41 धावांची गरज या मॅच मध्ये आणि प्रत्युत्तरादाखल स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर फलंदाज अमन पहिलाच बॉल उडवला. इथे मात्र ऑन साइडला बॉल गरंगळत जातोय. पहिली वेगाने पूर्ण दुसरीसाठी इंटरेस्टेड नव्हते सुरुवातीला, परंतु दुसऱ्या क्षणाला शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला आणि सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आपण जरूर येताना पाहतोय. या 2 धावांनी टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर बिनगडी बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. तर अमन खेळत आहे स्ट्रायकिंग एंडवरती. 2 चेंडूचा सामना केलाय 4 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस भरपूर वेळ होता, जागा बनवली मित्रांनो, रूम बनवत मात्र बॉलला भिरकावलंय डिफाईन लेग झोन मधून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील इथे मात्र पूर्ण केली जाते. एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये आणि तेच कारण मित्रांनो अगदी सुंदर अशी आउटफील्ड असताना देखील बॉल मात्र सीमारेषा ओलांडू शकलेला नाहीये. 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती. या 2च्या मदतीनं आपण पाहिलं तर नक्कीच टीमची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल, जाऊन पोहोचेल मित्रांनो. आपण पाहिलं तर 14 धावा धावपटालावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. 41 धावांचा पिछा करायचा आहे. 4 षटकांची मॅच असेल म्हणजे प्रति षटक जवळपास 10.25 ची सरासरी राखायची आहे आणि ती सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त केलं ते अमन आणि अमर यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे मात्र जोरकस फटका, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगलमध्ये समाधान मानावं लागेल या टीमला. एक धाव मिळतीये. एक धाव मिळतीये या टीमला. एकने मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकेल. 15 पर्यंत जाऊन पोहोचताना आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस मित्रांनो पिक केलाय. ताकदीचा वापर आहे, टोला प्रॉपर आहे. बॉल जाईल इथे आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर चौकार आला. अगदी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर इथे चौकार लगवला जातोय. टीमची एकूण धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचतीये.
तर इथे आपण पाहिलं तर पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डीप थर्ड मानला जातोय. जोपर्यंत बॉलला उचलला जाईल पुन्हा एकदा संधी दोन्ही खेळाडूंकडे 2 धावा वेगाने पूर्ण करण्याची. ज्या प्रकारचे मोठे फटके येतात बॅटिंग करणारी टीम मारतात, आपण पाहिलं तर प्रतापगड यांच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या सिंगल टपल्स येतात त्या प्रकारचे मोठे फटके देखील येताना आपण जरूर पाहतोय. स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित आपण पाहतोय स्वराज्य चषक 2025 हे भव्य दिव्य आणि पर्व, जबरदस्त पर्व. पुढचा बॉल पुन्हा एकदा गरंगत जाईल मित्रांनो एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत बॉल उचलला जाईल तोपर्यंत परत एकदा सिंगल आहे. सिंगलपेक्षा जास्त या बॉलवरती देखील काय मिळणार नाही आहे. इथून आपण पाहिलं तर जवळपास 2 षटकं समाप्त झालेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11.0च्या सरासरीने धावफलकावरती धावसंख्या येते मात्र 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड आणि 22 धावा असतील त्या मात्र नाबाद. आपण पाहू शकाल तर चला सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे, जे कोणी 2 व्हीलर बाईक्स घेऊन आले असतील मित्रांनो आपले खिशे चेक करा एकदा की तुमची कुणाची चावी तर तुमच्या खिशामध्ये नाही आहे का. कारण की काही संशयित व्यक्ती आढळले होते बाईक घेऊन जाताना आणि असं निदर्शनास आले त्या बाईक आपल्या खेळाडूंपैकी कोणाच्या आहेत. त्या चाव्या आमच्याकडे जमा झाल्या तरी तुम्हाला विनंती असेल की जर तुमची चावी मिसिंग असेल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. तर इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली मित्रांनो. 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक होता आणि विजयासाठी 19ची गरज, परंतु पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्या जातात. टीमची धावसंख्या 24. या प्रकारचा मोठा फटका मैदानावरती येतो, त्या प्रकारे सिंगल डबल्स देखील घेण्यामध्ये यश यांना प्राप्त होत आहे. पुढचा बॉल यावेळेस जोरकस फटका खेळायचा होता, चेंडू बॅटमध्ये ते संपर्क नाही परंतु पंच सर आम्हाला इशारा करता येतं इट्स अ वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते, टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुष्काळामधील 13वा महिना सांगणारी ही धाव जाऊन पोचते तब्बल 25 धावा फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. सिंगल मात्र मिळतीये, सिंगलपेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. चांगलं षटक. मागचा चेंडू थोडासा खराब होता परंतु या बॉलवरती चांगला कमबॅक झाला आहे. 1 धाव मिळते या बॉलवरती देखील. टीमच्या एकूण धावसंख्येचा विचार केला प्रतापगड चर्चगेट मुंबई संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 26 धावा आणि इथून मात्र मॅच जिंकायची असेल तर लोहगड चर्चगेट ईस्ट संघाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल आपल्या गोलंदाजीतून. लोहगड विरुद्ध प्रतापगड, महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं आज मात्र या संघांना प्रत्येक संघाला देण्याचं काम आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर केलं जात आहे. एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहिलं तर मुंबई जिला मायानगरी म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. आणखीन एक चावी सापडली आहे. चाव्या सापडायची संख्या मित्रांनो वाढलेली, तरी सर्व खेळाडूंना एक कळकळतेची विनंती आहे प्लीज आपले खिसे चेक करा. कारण की खेळ तुम्ही खेळताय मित्रांनो, परंतु आपल्या आजूबाजूला कोण कसा असेल कोणीच सांगू शकत नाही आणि अशा वेळेस आम्हाला जवळपास 3 ते 4 चाव्या सापडलेल्या आहेत. सर्वच्या सर्व चाव्या स्कूटीच्या आहेत. एका चावीला 4 व्हीलरची चावी देखील अटॅच्ड आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लीज चेक करा, काळजी घ्या.
तर इथून आपण पाहिलं तर जवळपास या षटकामध्ये चांगला कमबॅक म्हणावा लागेल. अजून देखील कोणत्याच प्रकारचा मोठा फटका नाहीये. इथून विजयासाठी जवळपास 12 धावांची गरज असेल. या मॅचमध्ये जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व कडक या चौन या मैदानाच्या आतमध्ये. बाजूला आपण पाहिलं तर या मुंबई नगरीची ओळख म्हणून जिला ओळखलं जातं क्वीन नेकलेस म्हणून संबोधतात अशी मरीन ड्राईव्ह आणि सुंदर आपण पाहिलं मित्रांनो तर या क्रीडांगणावरती या इस्लामिक जिमखान्याच्या क्रीडांगणावरती खेळली जाणारी भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. स्वराज्य चषक आपण पाहिलं मित्रांनो आपल्या खेळाडूंसाठी आपल्या खेळाडूंच्या अस्मितेसाठी या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. शेवटचा बॉल असेल या षटकाचा शिल्लक अजून देखील 11ची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच खुली होईल. एक विकेट आली तर मॅचमध्ये कमबॅक करेल लोहगड संघ. फटका फसलाय बॉल हवेमध्ये परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि तेच परिणाम मित्रांनो जिथे विकेटची अपेक्षा आपला संघ करत होता अशा वेळेस मात्र बॉल जाऊन आदळतोय बाउंड्री लाईनच्या रोपला आणि मिळत आहेत धावा 4 धावांनी टीमचं समीकरण मात्र जाऊन पोहोचतोय 34च्या घरामध्ये. आणि उर्वरित समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू 6 आणि मॅच जिंकायची असेल प्रतापगड संघाला तर धावा बनवायच्या त्या मात्र 7. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या 7 धावा बनवाव्याच लागतील. सॉरी टाय ब्रेकर असणार आहे. थोडासा उशीर आलो मित्रांनो माफी मागतो कारण की काही नियम देखील अजून स्पष्ट नाही आहेत. टाय ब्रेकर आहे असा नियम पोहोचला आमच्यापर्यंत. पाहूया 6 मध्ये 7 करायचे. 7 केले तर हक्काने पहिला विजय मिळेल. 6 जर केले तर मॅच टाय होऊ शकते. काय घडेल या मॅचमध्ये पाहणं गरजेचं. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहू शकाल स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जरूर करण्यात आलेलं आहे. चला चला एवढा वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. अगोदरच आपण भरपूर उशिरा स्पर्धा सुरू केली आहे त्यामुळे ओव्हर ब्रेक नको आहेत मित्रांनो. तुमची मॅच एकदम निर्णायक क्षणाला गेल्यानंतर आपण विचार करू परंतु असं प्रत्येक बॉलनंतर ब्रेक नको आहे. पहिला बॉल इथे मात्र सुरेख आहे. 6 चेंडूंची गरज. 6 चेंडूंमध्ये 7ची गरज होती. पहिला तर आलाय डॉट मित्रांनो. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा करायच्या त्या 7. 5 चेंडू 7 धावा. क्रिकेट मित्रांनो गल्लीमध्ये खेळू द्या क्रिकेट दिल्लीमध्ये खेळू द्या. जेव्हा जेव्हा मॅच लो स्कोरिंग असते तेव्हा तेव्हा मॅच रंगतदार होते. या 5 मध्ये 7 बनवल्या जातील की शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल पाहणं गरजेचं. पहिले 2 तर डॉट आलेत. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज यश आणि आपल्या संघाला पहिलं यश मिळवून द्यायचं असेल तर या यशला इथून पुढचे 4 चेंडू अशाच प्रकारचे टाकावे लागतील. यशची गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवरती आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. आमच्या टीम ओनर अब्बासभाई देखील खुश यशच्या कामगिरीवरती परंतु अजून देखील कामगिरी फतेह झालेली नाही आहे. आपण पाहू शकाल इथून मात्र जवळपास आणखीन कमीत कमी 1 ते 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. 6 चेंडू 7ची गरज होती. पहिले आले 2 डॉट. 4चा खेळ शिल्लक आणि बनवायच्यात 7. फुल टॉस आहे इथे मात्र. वा काय क्षेत्ररक्षण आहे. रन आउटची संधी होती. यष्टीरक्षक चपा नव्हते मित्रांनो आणि तेच कारण की सिंगल पूर्ण झाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारचा ट्रॅप रचला गेलाय त्याच लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी मात्र केली जाते. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 3 आणि क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं म्हटलं तर एका फटक्याचं काम या मॅचमध्ये बाकी आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. कोण जिंकेल ही मॅच लोहगड की प्रतापगड. ताकदीचा वापर टोला प्रॉपर. हा बॉल कुठे लँड होईल मित्रांनो. इथे मात्र सेफ लँडिंग झाली. नंबर 3 करो या मरो सिच्युएशन मध्ये मॅच 3 चेंडू 6ची गरज होते. मी अगोदरच म्हटलं खेळ दिल्लीमध्ये खेळू द्या किंवा गल्लीमध्ये खेळू द्या लो स्कोरिंग मॅच नेहमीच रोमार्चक असतात आणि तेच करून दाखवलं यशनं.
आता मात्र चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावा करायच्या त्या 6. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. टाळ्या झाल्या पाहिजेत. यशची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ तो करत असताना खराब बॉल आहे, खराब बॉल, परंतु इथे फायदा उचलता आला नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. फलंदाज नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये निर्णायक क्षणी जाऊन पोहोचले मित्रांनो. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. 6 चेंडूंमध्ये 7ची गरज होती. अलगद मॅच जिंकली जाऊ शकली होती, परंतु आता मात्र चेंडू शिल्लक आहे फक्त आणि फक्त 1 आणि इथून ही मॅच जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 धावांची. काय जबरदस्त कमबॅक. लोहगड संघाने केला, फटका फसला आणि इथे लँड होईल. पहिला निर्विवाद विजय संपादन करत असताना लोहगड संघ प्रतापगड संघाला दिलीच गेली आहे या मॅच मध्ये मात, ती मात्र 4 धावांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स अब्बास भाई आणि टीम पहिल्या विजयासाठी.